प्रथमतः भीमतुज अभिवादन, शिवतुज मानाचा मुजरा, शंभूतुज मी वंदतो. मित्रांनो, आपला हा भारत देश, आपल्या या देशासाठी महापुरुषांनी योगदान दिलं, शूरवीरांनी बलिदान दिलं. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शहीद आजम भगत सिंग, राजगुरू चंद्रशेखर आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, या सर्वांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, त्याग केला, तेव्हा देश उभा राहिला. विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांचा विचार, या सर्वांच्या विचारांना भारतीय संविधानामध्ये गुंफलं. आणि भारतीय संविधान आपण भारतीयांसाठी गर्व आहे. विश्वभूषण विश्वरत्न महामानवांनी भारतीय संविधानातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. आपण प्रत्येकजण तो मतदानाचा अधिकार बजावतो. आपला राजा निवडण्याचा अधिकार आपला आहे. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. युद्ध होणार, जो राजा जिंकल त्याची सत्ता, जनता त्याची गुलामच. कोणताही राजा येणार, जनतेला वरवडून नेणार. ही पहिली स्थिती होती. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी ही परंपरा मोडीत काढली. त्यांनी राज्य नाही तर स्वराज्य निर्माण केलं. तिथं प्रत्येकाला अधिकार होता, प्रत्येकाला न्याय होता, प्रत्येकाला समानता होती, प्रत्येकजण समान होता, एक समान होता, एक संघ होता. आणि तेच पुढे राहावे म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती झाली. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि आपला राजा आपण निवडू लागलो. पण आता होत असं आहे, इलेक्शन आले की आपल्या पाया पडतात आणि नंतर आपल्याला त्यांच्या पाया पडावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे. तसं असताना सुद्धा आता सगळ्यात मोठा विषय हा आहे की EVM मध्ये घोटाळा होत आहे. असे पुरावे सापडत आहेत. विरोधी पक्षातील सर्वच जण याच्या विरोधात आहेत. तसंच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने याच्या विरोधात मोर्चा खुला केला आहे. EVM विरोधात मोर्चा उघडला आहे. त्याला आपण सर्वांनी समर्थन द्यावं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. आपला व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येत आहे. आपलं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. आपल्याला भारतीय संविधानातून भेटलेला विश्वभूषण विश्वरत्न महामानवांनी भारतीय संविधानाद्वारे आपल्याला दिलेला आपला मतदानाचा अधिकार आज खूप कुशलतेनं आपल्या हातून हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आपण टाकलेलं मत त्याच उमेदवाराला जात आहे की नाही याचा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तरीही निवडणूक आयोगाने जनतेच्या मागणीनुसार, विरोधी पक्षाच्या मागणीनुसार बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं गरजेचं आहे. काही कारणास्तव ते घेत नसतील तो त्यांचा प्रश्न, परंतु त्याच्या विरोधात आवाज उठवणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून, ठामपणे उभा राहून
या EVM विरोधातील मोर्चाला समर्थन द्यावं. वंचित बहुजन आघाडीने उभा केलेली स्वाक्षरी मोहीम मोठ्या संख्येने राबवावी व समर्थन द्यावं. त्यात आपलं हित आहे, त्यात आपला अधिकार वाचेल, त्यात आपल्या मताला किंमत राहील, त्यात जनतेचा राजा जनता स्वतः निवडून देईल. जनतेवरती कुणाचा दबाव नसेल. आपण सर्व सुज्ञान आहात आणि सुज्ञानतेने आपण निर्णय घ्यावा आणि वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम.